नमस्कार मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात 20 महत्त्वाचे ग्रंथ आणि त्यांच्या लेखकांची नावे. पहिला ग्रंथ आहे रामायण. रामायण या ग्रंथाचे लेखक आहेत महर्षी वाल्मिकी. रामायण महर्षी वाल्मिकी. त्यानंतर पुढचा ग्रंथ आहे महाभारत. महाभारताचे लेखक आहेत महर्षी व्यास. महर्षी व्यास. त्यानंतर पुढचा ग्रंथ आहे अभंगगाथा आणि याचे लेखक आहेत संत. तुम्हाला जर माहीत असेल तर ते तुम्ही मी नाव सांगायच्या अगोदर कमेंट केलं तरी चालेल. अभंगगाथा संत तुकाराम. हे अतिशय महत्त्वाचे ग्रंथ आहेत प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी. त्यानंतरचा पुढचा ग्रंथ आहे भावार्थ रामायण आणि याचे लेखक आहेत संत एकनाथ. भावार्थ रामायण कुणी लिहिलं? याचं उत्तर आहे संत एकनाथ. पुढचा ग्रंथ आहे ययाती. ही एक प्रसिद्ध अशी कादंबरी आहे आणि याचे लेखक आहेत वि. स. खांडेकर. यांचं पूर्ण नाव तुम्हाला माहीत असेलच. पूर्ण नाव आहे वि. स. खांडेकर यांचं विष्णू सखाराम खांडेकर. चला पुढील ग्रंथ आपण बघूया गीता रहस्य. आणि गीता रहस्य या ग्रंथाचे हा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचे लेखक आहेत लोकमान्य टिळक. आणि हा जो ग्रंथ आहे ना गीता रहस्य हा कुठं लिहिला माहिती आहे का? लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना. त्यानंतर पुढील ग्रंथ आहे भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका यालाच आपण ज्ञानेश्वरी असं म्हणतो आणि ज्याचं लेखन केलेलं आहे संत ज्ञानेश्वर यांनी. भावार्थ दीपिका कुणी लिहिली? लेखक आहेत संत ज्ञानेश्वर. यानंतर पुढील ग्रंथ आहे दासबोध. दासबोधाचं लेखन कुणी केलं आहे तर संत रामदास. दासबोध म्हटलं की संत रामदास लक्षात ठेवायचं. यानंतर आहे श्यामची आई. एक प्रसिद्ध असं हे पुस्तक आणि याचं लेखन केलेलं आहे साने गुरुजी. साने गुरुजींनी लेखन केलेलं आहे श्यामची आई. आणि साने गुरुजींचं पूर्ण नाव काय आहे तर यांचं पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने. अतिशय सुंदर असं हे पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये आईचं खूप सुंदर वर्णन आपल्याला पाहायला मिळतं की आई कशी असावी हे या पुस्तकावरून आपल्याला कळतं. चला पुढचा ग्रंथ आहे गीताई. आणि गीताईचं लेखन केलेलं आहे ते म्हणजे आचार्य विनोबा भावे. गीताईचे लेखक कोण आहे तर आचार्य विनोबा भावे. आता याचप्रमाणे आपण आणखीन काही ग्रंथ आणि त्यांच्या लेखकांची नावं बघूया. यानंतर आहे मृत्युंजय. एक प्रसिद्ध अशी ही कादंबरी ज्याचं लेखन केलेलं आहे शिवाजी सावंत यांनी. मृत्युंजय शिवाजी सावंत. यानंतर पुढील ग्रंथ आहे ग्रामगीता. ग्रामगीता या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे संत तुकडोजी महाराज यांचा हा ग्रंथ आहे. त्यानंतर पुढील ग्रंथ आहे
गीतांजली आणि याचं लेखन केलेलं आहे कवी रवींद्रनाथ टागोर. आणखीन एक तुम्हाला माहीत असेल मित्र हो की आपल्या भारताचं जे राष्ट्रगीत आहे कोणतं बरं, जनगण मन, तर याचंसुद्धा लेखन केलेलं आहे ते रवींद्रनाथ टागोर यांनी. यानंतर पुढील ग्रंथ आहे नामदेव गाथा. याचं लेखन केलेलं आहे संत नामदेव. लेखक संत नामदेव, नामदेव गाथा असं लक्षात ठेवलं तरी चालेल. त्यानंतर आहे लीळाचरित्र. लीळाचरित्र लेखन केलं आहे महाईम भट. लक्षात ठेवायचं, कधीच विसरायचं नाही. लीळाचरित्र महाईम भट. स्पर्धा परीक्षेसाठी कोणत्याही हा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर आपण आणखीन काही ग्रंथ आणि त्याचे लेखक बघूया. मेघदूत. मेघदूत याचं लेखन केलेलं आहे कालिदास यांनी, कवी कालिदास. त्यानंतर पुढील ग्रंथ आहे स्वामी आणि याचं लेखन केलेलं आहे रणजित देसाई. एक प्रसिद्ध अशी ही मराठीतील कादंबरी आहे स्वामी, रणजित देसाई. यानंतर विवेक सिंधू. याचं लेखन केलेलं आहे मुकुंदराज यांनी. विवेक सिंधू म्हटलं की लक्षात ठेवा मुकुंदराज. यानंतर हे गीत रामायण. याचं लेखन केलेलं आहे ग दी माडगुळकर यांनी. यानंतर ताटीचे अभंग हे लिहिलेले आहेत संत मुक्ताबाई यांनी. मुक्ताबाई किंवा मुक्ताई म्हटलं तरी चालेल. ज्ञानेश्वरांची बहीण संत मुक्ताबाई यांनी लिहिलेले आहे ताटीचे अभंग. मित्र हो, अशा प्रकारे आज आपण अतिशय महत्त्वाचे 20 ग्रंथ आणि त्यांच्या लेखकांची नावं बघितली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर अवश्य कमेंट करा आणि स्नेहांकुर देशिंगला सबस्क्राईब करा. थँक्यू.